गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथे सिद्धेश्वर मंदिरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलाय। यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात आयोजित प्रचार शुभारंभ सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष भोसले, राहुल शहा, शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पूनम अभंगराव, शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साधना राऊत, पंढरपूर शहर शिवसेना उभाटा प्रमुख रवी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष गुलाब मुलानी यांच्यासह पंढरपूर मंगळवेढा शहर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तर यावेळी या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका हा शरदचंद्र पवार पक्षांच्या विचाराला बांधला गेलेला तालुका आहे असं म्हटलं गेलेलं आहे। 35 वर्षापूर्वी या ठिकाणी पंढरपुरातून ढोबळे सरांना शरद पवारांनी या ठिकाणी पाठवलं। 8 दिवसामध्ये ते आमदारकीचा कपडे घालून या ठिकाणी फिरल्याचं सुभाषदादांनाही माहिती आहे, पांढरे कपडे घालून, आणि शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून इथल्या जनतेने त्यांना आमदार केलं। त्यानंतर पुढं राम साळेंच्या बाबतीतही असाच प्रकार या ठिकाणी दिसून आला। आज अकस्मातपणे शरद पवार यांनी तुम्हाला संधी दिलेली आहे। या तालुक्यामध्ये तुम्ही तुमच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून पूर्वीपासून कार्यरत आहात, मोठा जनसंपर्क असल्याचं मानलं जात आहे। अशा वेळी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून आता जनतेसमोर जात आहेत। या भागातील कुठल्या प्रश्न समस्या प्राधान्याने तुम्हाला मांडावे असे वाटते? प्रथमतः मी पक्षाचा आभारी आहे। पवारसाहेबांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे आणि आपल्या ह्या संघाच्या मार्फत ती जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि राहिला या मतदारसंघातील प्रश्न, तर मला वाटतं पंढरपूर आणि मंगळवेढा दोन वेगवेगळी परिस्थिती या तालुक्यात आहे। काही भाग आपल्याला पाण्याखाली आहे, काही भाग खूप दुष्काळी आहे, जिथं प्यायची पाण्याची सोय नाही आणि जिथं पाण्या वाचून जनता हुरपळते, आणि एक भाग असा आहे की तिथं वारंवार पूर येतो, ते पाण्याखाली जातो आणि त्या पाण्यामुळं लोकांना त्रास होतो। अशी मतदारसंघामधली विविध अडचणी आहेत। शहराची अडचण वेगळी आहे, ग्रामीण भागातली अडचण वेगळी आहे, शिक्षणाची अडचण आहे, रस्त्याची आहे, प्रामुख्याने सगळ्याच अडचणी आहेत। पंढरपूर शहराचा विचार केला तर पिण्याचं पाणी आपण वारकऱ्यांना देऊ शकत नाही, आपली जनता तिथं स्वच्छ पाणी पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आज दिसते। या सगळ्याच भागातलं जर बघता आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या या माध्यमांसमोर आम्ही काय विकास कामं करणार आहोत याचं एक पत्रक आम्ही नक्की काढून आपल्या समोर देऊ। मंगळवेढ्याला ज्वारीचं कोठार संबोधलं जातं, महाराष्ट्रभर इथून ज्वारीचा पुरवठा केला जातो असं एक म्हटलं जात होतं। या मंगळवेढ्याला बागायती क्षेत्राचा तालुका म्हणून, इथल्या दुष्काळाचा कलंक हटला जावा म्हणून इथल्या जनतेची अनेक वर्षाची मागणी आहे। 2009 साली शरदचंद्र पवार साहेबांनी या ठिकाणी विजयदादांना उमेदवार म्हणून पाठवलं आणि वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या पाणी प्रश्नावरून जनतेच्या भावना आक्रमक होत्या। आता पुन्हा जवळपास 14 वर्षानंतर पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवार म्हणून पाठवले
आज त्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात काही प्रश्न सुटलेत, काही भागाला पाणी मिळतंय असं म्हटलं जात असताना आजही अनेक भागातला प्रश्न प्रलंबित आहे. अशा वेळी तुमची भविष्यात भूमिका काय असणार? नक्कीच तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. पंढरपूर आणि मंगळवेढ्याची जनता प्रत्येक इलेक्शनमध्ये पाणी प्रश्नावरतीच समोर गेलेली आहे आणि एकाही प्रतिनिधीला त्याचं पूर्ण काम करून तो प्रश्न संपवण्याची जबाबदारी पेलता आलेली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये मी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेच याची खात्री मला आहे. कारण हा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि साहेबांचं प्रेमही या जनतेचं साहेबांच्यावर आणि साहेबांचं जनतेवरती आहे. आणि साहेबांचा हा दांडगा अनुभव बघता आणि हा फक्त पाणी प्रश्न पवार साहेबच सोडवू शकतात. त्यांचा हा दांडगा अनुभव आणि साहेबांचा या मतदारसंघावरती असणारं प्रेम बघून साहेबांच्या जवळ जाऊन हा साहेबच प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढण्यात मला यश येईल असं मला वाटतं. दादा, या तालुक्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. फारसे मोठे उद्योग व्यवसाय धंदे नसल्यामुळं सुशिक्षित बेकारांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून होतंय. या ठिकाणी MIDC व्हावी अशी मागणी होती. मंगळवेढा तालुक्यात MIDC झाली, परंतु त्या ठिकाणी केवळ सोलर प्लॅन्ट शिवाय दुसरे कुठलेही मोठे उद्योग आले नाहीत. आपण अनेक उद्योग समूहाचे कर्तेधर्ते आहात, अनेक निरनिराळे व्यवसाय पुढे येत आहात. काय सांगाल याबाबत? तुमचं काही विजन आहे? नक्कीच पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये MIDC होणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीत तुम्ही हा प्रश्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा MIDC मोठ्या प्रमाणात कशी येईल ह्याचा नक्कीच माझ्या रूपाने मी प्रयत्न करील. आणि मी स्वतः एक उद्योग चालवतो. या मतदारसंघामध्ये उद्योग चालवत असताना अडचणी काय येतात ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि असेच तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण अजून कुठला नवीन उद्योग उभारता येतो का ह्याची चाचपणी माझ्या डोक्यात आहे. आणि आपल्या या सहकार्याकडून एक जास्तीत जास्त तरुण मुलांना काम देता येईल असा नक्कीच उद्योग उभारण्याचा प्रयत्न मी 1,00,000% करेन. दादा, समोर 3,500 कोटी रुपये विकास कामांसाठी 3 वर्षात आणल्याचा दावा केला जातोय. समोरचे 2 गट एकत्र आलेले आहेत. आमदार समाधान आवताडे यांच्यावर टीका करणारीही आता त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत मागील काळात. अशा वेळी 3,500 कोटींच्या विकास कामांचं आव्हान वाटत नाही का तुम्हाला मतदारांसमोर जाताना? 3.5 कोटीचं 3,500 कोटीचं काम आणि 3,500 कोटीचे तुम्ही जे बोललेलं आहात ते मला वाटतं आपण माध्यम जाऊन प्रत्येक ठिकाणी पाहावं आणि जनतेसमोर यावं. ह्याच्यामध्ये मी जास्त न पडता राहिलेला विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विकास काय असतो हे माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या जनतेला बघायला मिळेल. दादा, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे विकास आराखडे राबवले गेले. आता सुभाषदादांनी सांगितलं की फक्त मडेघाट तेवढा या शहरामध्ये चांगल्या सुस्थितीत दिसून येईल. कोट्यावधी रुपये वारंवार खर्च होत असताना शासन तीर्थक्षेत्र म्हणून निधी देत असताना पंढरपूर शहराची अवस्था फारशी बदलली नाही. किमान शिर्डी, तिरुपती लांब राहिलं, निदान अकलूजप्रमाणे शहर व्हावं ही पंढरपूरकरांची अनेक वर्षाची भावना होती. परंतु कोट्यावधीच्या निधीनंतर फारसा फरक पडला नाही. आपलं काय विजन याबाबत? नक्कीच पंढरपूर हे शहर आपलं देवभूमी, पांडुरंगाचं एक मोठं मंदिर आणि पांडुरंगाचं तिथं आपली काशी म्हणजे दक्षिण काशी म्हणून आपल्या या पंढरपूरला संबोधलं जातं. त्याचा विकास व्हावा ही प्रत्येक नागरिकाची आणि त्याची जबाबदारी आहे. आणि पाठीमागच्या काळात काय झालं आणि कोणी काय केलं ह्याच्यामध्ये न जाता आपला ह्या म्हणजे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो कसा करता येईल आणि त्याचा एक आराखडा जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि ह्या पद्धतीचं जे आता आमच्या दादांनी सांगितलं एकच घाट आहे, बाकीचे घाट असे आहेत तसे आहेत, रस्ता, या सगळ्यांना हात घालून नक्कीच आपलं पंढरपूर शहर त्यामध्ये न जाता आपला ह्या म्हणजे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो कसा करता येईल आणि त्याचा एक आराखडा जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि ह्या पद्धतीचं जे आता आमच्या दादांनी सांगितलं एकच घाट आहे, बाकीचे घाट असे आहेत तसे आहेत, रस्ता, या सगळ्यांना हात घालून नक्कीच आपलं पंढरपूर शहर हे 1 नंबरला येईल. कसं येईल हे मी आपल्या समोर नक्कीच मांडेन. आज आपण प्रचाराचा शुभारंभ केला, जनतेला काय आवाहन करेल मतदारांना? जनतेला एवढंच मतदानाला मी आवाहन करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील
सर्व जनतेला पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि पवार साहेबांच्या वरती प्रेम करणारी जनता असल्यामुळं मला ते लोक मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मला पाठवतील हा विश्वास आहे. आणि त्या अनुषंगाने एवढी उपस्थिती एवढ्या मोठ्या संख्येने आपण बघितली असेल. खूप वेळ झाला असताना सुद्धा लोक इथे थांबलीत, त्याचीच पोचपावती म्हणून मला त्यांचा आशीर्वाद मिळेल असं वाटतं. दादा एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, परिवर्तन घडेल असं वाटतंय? 100% परिवर्तन घडणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राला गरज असतं आणि ते नक्कीच आपल्या सगळ्या महाराष्ट्राने ठरवलेलं आहे मतदान कोणाला करायचंय, त्याच्यामुळं नक्कीच बदल होईल. आता शेवटचा प्रश्न, समोर 2 गट एकत्र आलेले असताना महाविकास आघाडीमध्ये 2 तट पडल्याचं दिसून येते. उद्या याच ठिकाणी खासदार पंडितताई शिंदे यांच्या हस्ते मालकींच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. अशा वेळी ही सगळी परिस्थिती घेऊन समोर जात असताना मतदारांना आव्हान करण्याबरोबरच तुम्ही महाविकास आघाडीतील समर्थकांना काय आव्हान कराल? नाही, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष माझ्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण, शिवसेना आहे, काँग्रेस पक्षाचे बरेच मंडळी आहेत. आता हा प्रश्न वरिष्ठ लेवलला गेलेला आहे. मैत्रीपूर्ण लढत होईल का, कोणी काय केलं हे माझ्यापेक्षा खासदार साहेबांनी मगाशी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजणच आहोत आणि मीही आपल्यासारखाच अननोन आहे. मला जे काम दिलेलं आहे ते मी सध्या करतोय. साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि मी जनतेसमोर मांडतोय आणि जनता मला ॲक्सेप्ट करते आणि माझ्यावरती भरभरून प्रेम करते आणि मला तो प्रतिसाद मिळतो.